नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। शेळ्यांना बांधावरचं गवत आणलं होतं। आज पप्पा घरी येत ना, तर खूप ओझं आणलं होतं शेळ्यांसाठी। आणि त्या व्हिडिओमध्ये मी बोलले का हात घाण होईल मम्मी माझा, तर तुम्ही हसताय त्याच्यावर। हात घाण होऊन म्हणून कसं चालेल ग बाई, फोन माझा घाण झाला असता, हात घाण होता तर फोनला हात लागतो, मग ते स्क्रीन खराब होते, म्हणून मी तसं म्हणले। बाकी घाण काय, आता ह्यांच्यासोबत राहून मी पण घाणच झालेली आहे। आणि म्हणजे शेळ्यांचं उत्पन्न किती आणि कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत, तर आमच्या ना ह्या गावरान पद्धतीच्या शेळ्या आहेत, कोणत्या जातीच्या नाहीत, गावरान शेळ्या आहेत आमच्या। आणि किती येतं झाले तर ही बघा, ही आमची जी लक्षी आहे ना, म्हणजे मी म्हणले एका शेळीच्या आमच्या एवढ्या शेळ्या झाल्यात, तर तुम्ही त्याच्यावर विचारताय ना, तर आमची ही लक्षी आहे ना, ही एक पहिली आणली होती। तिच्या म्हणजे तिचे आमच्या इथं 4 येतं झाले, तर पहिल्या येताला ह्या 2 पिल्लं झाली होती आणि दुसऱ्या येताला ती 2 पिल्लं झाली होती, त्या 2 पाटी। आणि हे जे 2 जण आहेत हे हिचे पिल्लं आहेत, ह्या लालचे। आणि ती जी कडला आहे लालवाली, तिचं ते पिल्लू आहे। आणि आत्ता पण एकच पिल्लू झालं आहे, तिला एकच पिल्लू होतं आहे। आणि ती आमची कुचू आहे ना, ती हिची आहे, 3 नंबरवालीचं। तर अशी यांची पिल्लं आहेत। आणि आमच्या लक्षीचे 4 येतं झाली आमच्यापाशी। हे पहिल्या येताला ही 2 झाली, दुसऱ्या येताला ती 2 झाली, तिसऱ्या येताला 2 बोकडे झाले होते, ते बोकडे तर विकले। आणि आता चौथ्या येताला तिला 3 बोकडे झालेत, एक साथ 3 बोकडे झालेत। तिन्ही पण एकदम चांगले मजबूत आहेत, मस्त खातात पितात, एकदम व्यवस्थित आहेत। आणि तिला 3 पिल्लं झाली म्हणून तिला एकच पिल्लू होत होतं ना, तिच्यासोबत आम्ही त्याला ॲडजस्ट करत होतो, म्हणजे अलटून पालटून असं सगळ्यांना एक दुसऱ्याला सोडत होतो आम्ही, म्हणजे ॲडजस्ट होऊन, म्हणजे सगळे दूध व्यवस्थित पितील, सगळ्यांना इक्वलमध्ये भेटेल। ती कशी जरा बारीकशी आहे ना, आणि ही मजबूत आहे अशी, त्याच्यामुळे आम्ही थोडं आलटून पालटून असं करत होतो। आणि किती आत्तापर्यंत उत्पन्न, तर बघा त्या व्हिडिओत पण सांगितलं, आत्तापर्यंत आम्ही फक्त 4 बोकडे विकले, त्याच्यामुळे आमचं इतकं उत्पन्न झालेलंच नाही। आणि आमच्या पाठी झालेल्या आम्ही आम्हालाच ठेवल्यात, आम्ही 4 वर्ष झाले करतोय आणि आम्ही विकलंच नाही आहे ना। ते पहिल्यांदाच ते 4 बोकडे विकले होते, ते 25,000ला गेले होते बस। त्याच्यानंतर आम्ही अजून काही विकलेलंच नाही आहे। आणि आत्ता आमचे जेवढे बोकडे आहेत किंवा जी करडे आहेत, ते आम्ही तरी विचार करतोय मोठे करून विकायचे, हे बारीक पिल्लं नाही विकायची, त्याच्यात काही परवडत नाही असं वाटतंय। पण मोठं करणं म्हणजे तेच, त्यांना खाणं पिणं पण मजबूत पाहिजे त्यांना, तर ते पण परवडलं पाहिजे, त्याच्यानुसार बघू आता कसं होतं आहे ते। आणि चांगल्या ह्याची शेळी, काय चांगल्या खाणीची शेळी, तर आम्हाला तरी आमच्या शेळ्या विकायच्या नाहीत, आम्हाला वाढवायच्यात। बाकी तुम्ही म्हणजे जे गोट फॉर्म मोठे असतात तिथं बघू शकता, म्हणजे मला तरी नाही सांगता येणार का तुम्हाला तशी शेळी चांगली कुठं भेटेल। आमच्या चांगल्या 3 पिल्लं घेतली तरी पण 3 पिल्लांच्या भागात होतं आणि दूध राहत होतं तिथं कसं। बाकी मम्मी कचरा पेटवून धूर करते, रोज आम्ही धूर करतो, म्हणजे जेणेकरून काय होतं, मच्छर वगैरे पिसा ते सगळं कमी होतं आहे, शेळ्यांना त्रास होत नाही, त्याच्यामुळे आम्ही करतो, रोजच्या रोज करतो। खालचा कचरा पण साफ होतो आणि म्हणजे साफसफाई पण राहते आणि त्यांना त्रास पण होत नाही आणि धुराचा थोडा फायदा होतोच। तर असं आमचं आहे, म्हणजे शून्यातनं उभं केलं आहे आणि इथपर्यंत पोचलो आहे। आणि आम्ही आमची लक्ष्मीसारखी शेळी आहे, त्याच्यामुळं आम्ही असं म्हणतो तिच्यापासूनच एवढं सगळं झालेलं आहे। बघा ना, तिच्या पहिल्या येतात हे 2, दुसऱ्या येतात ते 2, आणि त्यांच्यापासून हे बाकीचे आहेत, तर म्हणून आम्ही म्हणजे क्रेडिट आमचं तिलाच आहे, का तिच्यामुळेच जे काय ते आहे, आमचा गोठा भरलाय तिच्यामुळे। हां, म्हणून आम्ही असं म्हणतो की आमच्या एका शेळीपासून एवढ्या झालेल्या आहेत। आणि एक कमेंट पण होती बघा,
146 शेळ्या आहेत आणि वर्षाचा खर्च 1 लाख रुपये होतो आहे आणि वर्षाचं उत्पन्न जे आहे ते 13 लाखांचं उत्पन्न होतं आहे. तर म्हणजे तुम्ही खरंच खूप मेहनत करून इतका शेळ्या पाळतायत. आम्हाला कसं आहे, आम्ही आत्ता सुरुवात केलेली आहे आणि आमच्या आत्तापर्यंत एवढ्या शेळ्या झालेल्या आहेत आणि आम्हाला वाढवायचं आहे, म्हणजे आम्हाला करायचं आहे, अजून जास्त वाढवायचं आहे. आम्हाला गोठा पण व्यवस्थित असा हे करायचा आहे जेणेकरून शेळ्या आमच्या मोकळ्या राहतील. बंदिस्त शेळ्या कसं आहे, म्हणजे त्यांना पण असं वाटत असेल ना की आपण मोकळा असावा, फिरावा. ते बंदिस्त कसं त्यांना आपण का त्यांचं आयुष्य कसं जगायचं ते ठरवायचं, तशा पद्धतीचं होतं ना ते. म्हणून असं मोकळं पाहिजे की मनाने त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा खातील, त्यांच्या मनाला वाटेल तेव्हा पाणी पितील किंवा फिरतील. तर एवढ्या जागेत करायचं आहे. बघू आता आमचं पुढं कसं कसं होतं आहे. आणि बाकी तुम्हाला शेळी घ्यायची असेल तर मग तुम्ही मोठ्या गोट फॉर्ममध्येच म्हणजे बघा. आम्हाला तरी आमच्या शेळ्या नाही विकायच्यात. दूर व्हायला लागले आता, बोलता येत नाही ह्या साईडला. हे बघा खाली किती पाडतायत आणि नंतर खातात बसून. अशा प्रकारे आमचं आहे मित्रांनो थोडंफार. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा मोटिवेशनसारख्या. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या व्हिडिओ एवढ्या आवडीने बघून विचारता, प्रश्न विचारता किंवा माहिती पण मी सांगते ती तुम्हाला आवडते, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच तुम्ही प्रोत्साहन देत राहा आणि तुम्ही पण काम करत राहा. ठीक आहे मित्रांनो.